त्याच पावलावर चालण्याचं काम मुस्लिम लीगचा दुसरा भाग म्हणजे आता उबाटा हे राम मंदिराच्या निमित्ताने भाषा करताय। स्वतः मुख्यमंत्री असताना अजान स्पर्धा घेणारा हाच उद्धव उल हक आता मोठा आहे ना, मंदिरामध्ये जाऊन महाआरत्या करण्याची आठवण येते। कोरोनाच्या काळात जे नियम मंदिरांना लावले, जे नियम मुख्यमंत्री असताना हिंदू सणांना लावले, ते कुठलेच नियम त्यांनी कधी मशिदीला आणि अन्य ईद आणि ह्या सगळ्या कधीच सणांना लावलेलीची हिंमत केली नाही। आणि म्हणून आता हे जे काय राम मंदिराच्या विरोधात जो काय हा बोंबलतोय, ते पाकिस्तानमध्ये बसलेला त्याच्या सगळ्या अफवांना खुश करण्यासाठी याचं नियोजन आहे। हिंदूंची बदनामी करणं, हिंदू राष्ट्राची बदनामी करणं, यासाठी ह्याच्यासारख्याच पाकिस्तानी एजंटला सुपाऱ्या दिलेल्या आहेत। आणि म्हणून आता राजकीय धर्मांतर झालं असलं तरी हिंदू राष्ट्राला बदनाम करण्यासाठी ही सगळी आता नवीन नौटंकी यांनी सुरू केलेली आहे। पण कुठल्याही मंदिरात पाऊल टाकल्यानंतर पण कितीही महाआरत्या या उद्धव उल हकनी करत असला तरी आमचे कुठलेही देव ह्याला काय पावणार नाही। खरं म्हटलं तर ह्यांनी ज्या ज्या मंदिरामध्ये हा पाऊल टाकेल तिथे गौमूत्राने शिंपडून ते शुद्ध करायला पाहिजे। आणि म्हणून अशा पद्धतीच्या भारताविरोधात, हिंदू राष्ट्राच्या विरोधात हे जे काही पाकिस्तानी एजंट यांच्यासारखे वळवत आहेत, त्यांना वेळेत गप्प करण्याची भूमिका आपल्या सगळ्यांची, हिंदू समाजाची असलीच पाहिजे। हे भगवानच्या नावाने येणारे जिहादी आहेत, जिहादी। आणि म्हणून या जिहाद्यांना गप्प बसवण्याचं काम हिंदू समाजाने करावं, एवढं ह्या निमित्ताने सांगेन। नाही, काही करण्या अगोदर मला हे जरा सांगा, हे काय ऐकलं का? किती प्रश्न आहेत बघ याच्याकडे। हे असा वेड्याचा बाजार आहे। वेड्याच्या बाजाराचा प्रमुख त्याला उद्धव उल हक म्हणतात। आणि म्हणून हिंदू समाज अशा पद्धतीचे असंख्य इस्लामिक आक्रमण हे आतापर्यंत हाणून पडत आलेलं आहे। अहो, संपूर्ण आमच्या हिंदू राष्ट्राने नरेंद्र मोदीजींच्या एनडीए सरकारला 3दा निवडून दिलं। 14ला तर ह्यांना पण निवडून दिलेलं उद्धवजींच्या बरोबर। म्हणून हे आता काय भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलतात। उद्धवजींच्याच खासदारांना नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात तेव्हा 14ला निवडून, तेव्हा यांना या सगळ्या गोष्टी वाटल्या नाहीत। तेव्हा हे लोक फटाके फोडायचे तेव्हा। ऑपरेशन काय? आम्हा लोकांना ऑपरेशन करण्यासाठी आमच्यासाठी राम मंदिराचा मुद्दा नसतो, आस्थेचा विषय आहे। निवडणुकापुरते तर आमच्यासाठी राम मंदिर हा विषय नाहीये। हिंदू राष्ट्रामध्ये राम मंदिर हा आस्थेचा विषय आहे। म्हणून अशा पद्धतीच्या राम मंदिराची बदनामी, हिंदू समाजाची बदनामी, म्हणून मी बोललो ना, हा पाकिस्तानच्या एजंटची भाषा करतो। कुठलाही अतिरेकीची जी भाषा असते त्याची आणि उद्धव ठाकरेच्या भाषेमध्ये काहीच फरक नाही। त्यांना पण भारताची बदनामी करायची आहे आणि या उद्धव उल हकला पण तेच करायचं आहे। मराठी झालं तुमचं काय होतं ना, तुम्हाला लाज वाटली वाटतं तुम्हाला लाज वाटली वाटते विचारायला। तुम्ही विचारत होता म्हणून गप्प बसता। अरे विचार ना बाबा, हिंदी में पूछना है, बोलिए चलो।
बीजेपी से राम को मुक्त करने बोले? के लिए राम रक्षा यात्रा। बोले? उद्धव ठाकरे ने बोला है कि जिस तरीके का ऑपरेशन राम जो है उसके अमल में है शिवसेना और बीजेपी, तो राम मंदिर के चढ़ावे की चोरी के खिलाफ वो अब आंदोलन कर रहे हैं। बहुत हनुमान जल्द चालीसा पढ़ेंगे, राम रक्षा पढ़ेंगे। ऐसा है, इस जैसे पाकिस्तान एजेंट को अभी इनको राम मंदिर याद आया, तभी इनको जब खुद मुख्यमंत्री थे तभी आजान का स्पर्धा लेने वाला यही उद्धव ठाकरे थे, तभी कोई हमारा मंदिर याद नहीं आया, हमारे कोई भगवान याद नहीं आए। पर अभी इन लोग को इस तरीके की भाषा करना है, क्योंकि जो पाकिस्तान को, जो हिंदू राष्ट्र को बदनाम करने की भाषा जो पाकिस्तान करता है, वही अभी ये उद्धव ठाकरे बोलने की शुरुआत कर दिया है। बीजेपी मुक्त राम की संकल्पना शब्द में आलोचना की कि वो हिंदुओं के खिलाफ, हिंदू राष्ट्र के खिलाफ उद्धव उल्लाह कैसा अपनी, क्योंकि ये उद्धव उल्लाह की है। आप कोई भी पाकिस्तान पार्लियामेंट की भाषण स्पीचेस देखिए, कोई भी टेररिस्ट की भाषा देखिए, उसमें और उद्धव ठाकरे में ज्यादा फर्क नहीं है। उनको भी हमारे भारत देश, हमारे हिंदू राष्ट्रों को बदनाम ही करना है, और इसको भी हमारे मंदिरों को बदनाम करना है, हमारे धर्मों को बदनाम करना है, और पाकिस्तान में बैठे हुए अपने अब्बा को खुश करना है। तो इसलिए जब भी राम मंदिर का निर्माण हुआ तभी ये किधर भी दिखे नहीं, और राम मंदिर का आंदोलन और उद्धव ठाकरे का कुछ संबंध नहीं। तभी वो कैमरा साफ करते थे मातोश्री में बैठ के, बाला साहब ठाकरे जी और सब भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयं संघ, ये लोग सब में साथ में आके तभी उन्होंने आंदोलन किया। उसका और उद्धव ठाकरे का कुछ संबंध नहीं है। आपने कहा अभी मंदिर में जाने से कोई फायदा नहीं होगा और जहाँ जाएंगे वहाँ गोमूत्र से साफ करेंगे। क्योंकि इस तरीके का बहरूपिया, इस तरीके का ढोंगी आदमी अगर हमारा धर्म भ्रष्ट करने के लिए अगर हमारे पवित्र मंदिरों में कदम रखेगा तो उसको साफ करना ही चाहिए ना, गौमूत्र के साथ पवित्र करना चाहिए। बीजेपी मुक्त राम की बात कर रहे हैं हाँ? उद्धव ठाकरे, बीजेपी मुक्त राम की बात कर रहे हैं। बीजेपी से राम को मुक्त करने की बात उद्धव ठाकरे देखिए, भारतीय जनता पार्टी, ये सब पार्टियों के होने के पहले हम एक हिंदू है। हमारे दिल से राम कैसे निकालेंगे? हमारे भगवान है। हम क्या हमेशा भारतीय जनता पक्ष पार्टी, शिवसेना, कांग्रेस करके हम लोग जीते नहीं, हम एक हिंदू करके भी जीते हैं। तो हमारे दिल से कैसे राम निकालेंगे? जैसे उनके दिल से अल्लाह निकाल पाएंगे क्या? अभी सेम है। कोण कोण? अरे पण उद्धव ठाकरे आणि रामदेवाचा काही संबंधच राहिलेला नाहीये. त्याचं राजकीय धर्मांतर झालेलं आहे, आणि राजकीय धर्मांतर झालेल्या व्यक्तीने आमच्या धर्माच्या बाबतीमध्ये काहीच बोलू नये अशी भूमिका आमच्या सगळ्यांची आहे. असंही म्हटलंय की अमित शहा जरी आमच्यासोबत आले तरी आम्ही त्यांच्यासोबत अयोध्येला जाऊ, भाजप आमच्या सोबत आली तरी देखील आम्ही. बघा, एक लक्षात घ्या, हिंदू म्हणून एक दुसऱ्याबरोबर एकत्र येऊन आमच्या कुठल्याही मंदिरात जाण्यामध्ये चूक नाही ना. आम्ही जेव्हा कुठल्याही मंदिरामध्ये पाऊल टाकतो, आम्ही आमची पद, आमच्या पक्षाची ओळख ही सगळे त्या मंदिराच्या बाहेर ठेवून एक हिंदू म्हणून त्या मंदिरात जातो. मग अमित शाह साहेब असतील किंवा कुणीही असेल, उद्या माझ्या बरोबरही अगर त्यांना मंदिरामध्ये जायची इच्छा असेल ना, कोण नाही सांगणार नाही त्यांना, मी घेऊन जाईन त्यांना. कदाचित परत धर्मांतर करीन, घर वापसी करून टाकीन त्यांची. हिंदू आणि राम भक्तांना त्यांनी आवाहन केलंय रविवारी दादरमध्ये जमण्यासाठी. किती लोक जमतील असं वाटतं? बघा, एक लक्षात घ्या, किती लोक आणि आता उभाटाचा काही संबंध राहिलेला नाही. मुद्दा असा आहे, आमच्या मंदिरांमध्ये जमण्यासाठी आम्हाला कुठल्या तरी उद्धव हकला आवाहन करण्याची गरज नाही. आम्ही रोज मंदिरात जातो, रोज तिथे नतमस्तक होतो, रोज आमच्या देवाची पूजा करतो. त्यासाठी ह्या अशा पद्धतीच्या जिहाद्याला येऊन आम्हाला सांगण्याची गरज काय आहे? आम्ही तसंही आमच्या मंदिरात जातो. त्यांनी तर आता तारीख ठरवलेली आहे, आम्ही तो रोज मंदिरात जाणाऱ्यापैकी आहोत ना. मग राणे साहब, संजय राउत इसके पहले उद्धव ठाकरे प्रेस कॉन्फ्रेंस के पहले उन्होंने कहा कि बीजेपी ने राम मंदिर में अंडरवर्ल्ड बना दिया है, और बीजेपी को मोहम्मद गज ने भी कहा कि जो राम मंदिर को लूट रहे हैं. देखिए, ऐसा है, उनके जो कुछ अभी हमारे संजय राजाराम राउत जो बोलते हैं ना, उसको कोई सीरियसली लेता नहीं है. ऐसा है, इसलिए उन्होंने कुछ भी भारतीय जनता पार्टी के बारे में बोला, वो अपना सामना से पगार चालू रहना चाहिए इसके लिए बोलते हैं. तो अभी ये उम्र में उनका पगार चालू रहे, बाद में पेंशन भी मिले,
ऐसे मेरा उनकी शुभकामनाएं। ये भी कह रहे हैं कि पावर का गलत इस्तेमाल हो रहा है और जिस तरीके से बृजभूषण सिंह और वीरेंद्र शास्त्री हैं वो भी बोलने से डरते हुए नजर आ रहे हैं। पावर का गलत इस्तेमाल 14 से 19 तक नहीं हो रहा था क्या? तभी तो हर तरीके के साथ में हो रहे थे। और जब भी वो खुद मुख्यमंत्री थे तो पावर का बहुत अच्छा इस्तेमाल किया। हमारा घर तोड़ना है, देवेंद्र जी फडणवीस जी को अरेस्ट करना है, वही तो पावर का गैर फायदा कैसा लेना है, वो उद्धव जी उसका पीएचडी किया है उसके अंदर। वो तो उनके हरकतों से ही लग रहा है ना। जो उन्होंने मुख्यमंत्री बनने के बाद जिस तरह के हमारे पालघर के साधुओं के साथ क्या किया, यही तभी मुख्यमंत्री थे ना। तभी अन्य धर्मों को, अन्य उनके फेस्टिवल को अलग न्याय और हमारे सब फेस्टिवल्स को अलग न्याय, यही करने वाले उद्धव ठाकरे ही थे। तभी उनको हिंदू बनने का याद नहीं आया। अजान स्पर्धा ऑर्गेनाइज करते उनको याद नहीं आया तभी हिंदू। अभी बराबर जब पूरा उनको राम मंदिर की याद आई है। कभी इतने सालों में राम मंदिर बनने के बाद कभी गए क्या मंदिर में आशीर्वाद लेने के लिए? फिर अभी जा रहे। नहीं, मंदिर में जाने की किसी को पाबंदी नहीं है। हर कोई मंदिर में जा सकता है। मंदिरों में और मस्जिद में फरक है मॅडम। चला आता संपवायला पाहिजे। त्यांच्या वर्तनाकडे मी जास्त लक्ष देत नाही। असं आहे ना, त्यांनी स्वतः 19ला ऑपरेशन भाजप, ऑपरेशन आमच्या देवेंद्र फडणवीसजींना मागे लागले। आता त्यांना मराठी पंतप्रधान पाहिजे। मग 2019ला काय पाकिस्तानचा मुख्यमंत्री बसवत होता काय महाराष्ट्रामध्ये? मग तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कशाला षडयंत्र केलं? मग कशाला वडिलांना तेव्हा बसवायला बघितलं? मग तेव्हा काय वेगळा कोणती पाकिस्तानवरून आम्ही माणूस आणून मुख्यमंत्री बसवत होतो काय महाराष्ट्राचा? चला, धन्यवाद।